नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राजेश शेंडे यांनी पाठवलेला असून ते जी घटना सांगत आहेत ती त्यांनी त्यांच्या आजोबाकडून ऐकलेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांना आलेले अनुभव आपल्याशी शेअर केले आहेत, पण सगळेच अनुभव लवकरात लवकर सादर करता येत नाही. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि आपल्याकडे आलेले सारे अनुभव खूप लवकरात लवकर सादर करण्याचा प्रयत्न करते. तर आजचा अनुभव सांगणाऱ्या राजेश शेंडे यांच्या अनुभवाला सुरुवात करू. राजेश शेंडे सांगतात, ही घटना सांगण्याला पार्श्वभूमी अशी. माझ्या आजोबांनी एकदा मला माझ्या आईच्या पाकिटातून पैसे चोरताना पाहिलं होतं. तेव्हा त्यांनी ही गोष्ट माझ्या आईला किंवा पप्पांना न सांगता त्या दिवशी रात्री मला प्रेमाने जवळ घेतलं आणि चोरी करणं किंवा एखाद्याच्या नकळत त्याच्या वस्तूला हात लावणं हे चुकीचं असतं. असं कर्म करणाऱ्याला देव कधी ना कधी कोणत्या तरी रूपात शिक्षा करतोच करतो, कारण चोरी करणं हे पाप आहे असं प्रेमाने समजून सांगितलं. आणि त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना मला सांगितली जी खरंच माझ्या हृदयाचा थरकाप उडवून गेली. तर आजोबांच्या सांगण्यानुसार सदरील घटना त्यांच्यासहित त्यांच्या 3 मित्रांसोबत घडली होती. घटना घडली तो काळ फार जुना, म्हणजे सन 1982 सालचा आहे. माझे आजोबा रामचंद्र ज्ञानबा शेंडे हे त्यावेळी पेशाने बिगारी कामगार होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच शेजारी राहणारे धाऊ कुशा वाहक, काशीनाथ सरोदे आणि गजानन पवार हे सुद्धा आजोबांबरोबर बिगारी कामगार म्हणून काम करत होते. सगळ्यांची परिस्थिती तशी हलाखीचीच म्हणावी अशी होती. पण त्यातल्या त्यात धाऊ वाहक यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी एका आजाराने 9 वर्षा अगोदरच वारली होती. धाऊ यांना कोणी आपलं म्हणून घेणारं असेल तर फक्त मुलगी रेखा होती. तर आजोबांच्या सांगण्यानुसार झालं असं. एके दिवशी धाऊ आणि माझे आजोबा रामचंद्र आणि त्यांचे अजून 2 मित्र काशीनाथ उर्फ काशा आणि गजानन उर्फ गजा असे हे 4ही मित्र रात्रीचं जेवण झाल्यानंतर एकत्र येऊन निळसर चंद्राच्या उजेडामध्ये अंगणात गप्पा मारत बसले होते. पहिल्याचा जमाना असल्याने त्यावेळी लोक लवकरच जेवून दारं खिडक्या बंद करून लवकर झोपी जायची. त्यामुळे रात्री उशिरा यांच्या सुरू असलेल्या गप्पा कोणी ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही काशीनाथ आजूबाजूला कोणी ऐकत नाही ना याचा अंदाज घेत म्हणाला, काय रे, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या नदीपलीकडे बॉम्बेच्या एका शेठचा फार्म हाऊस आहे. काशा आपल्या मित्रांना म्हणाला. हां, माहीत आहे रे काशा, पण त्याचं काय? गजाने विचारलं. अरे, त्या शेठने ना त्याच्या फार्म हाऊसवर 5-6 टाक्यांमध्ये जाम मोठमोठ्या कोलंब्या सोडल्यात. एक एक ही अशी आंब्यासारखी फुगलेली. बाजारात जाम भाव आहे तिला, काशा म्हणाला. हां, तर मग काय? धाऊने विचारलं. अरे मग काय, मी बाजारात एका मच्छीवाल्याबरोबर बोललोय, तर तो मच्छीवाला म्हणालाय जर कोलंबी मोठी आणि ताजी असेल तर 200 रुपये देतो तुला. 200 रुपये ऐकून सगळ्यांचे कान टवकारले, कारण खरंच त्यावेळेस 200 रुपये म्हणजे खूपच जास्त होते. तेव्हा तर 1000-1200 रुपयात जमिनीसुद्धा विकल्या जायच्या.
200 रुपयाच्या कोलंब्या? धाऊ यांनी जरा आश्चर्यचकित होत काशाकडे पाहिलं. माझे आजोबा आणि गजा हे दोघेसुद्धा काशा काय बोलत आहे याच्याकडे कान देऊन लक्ष देऊ लागले. होय धाऊ, 200 रुपये, आणि त्या 200 रुपयामध्ये आपण चौघे 50-50 रुपये वाटून घेऊ. पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कोलंबी चोरायला यावं लागेल. काशा एक एक करत माझे आजोबा, धाऊ, गजा या तिघांकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहत होता. आजोबा म्हणतात, बात 50 रुपयाची होती. त्यातल्या त्यात एका रात्रीत 50 रुपये मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट. महिन्याभराचं राशन घेता येणार होतं. पोरांना नवनवे कपडे, गोडधोड खायला देता येणार होतं. आणि धाऊला तर त्याच्या लेकीचं, रेखाचं लग्न करायचं होतं. तिच्या लग्नासाठी तसं त्याने पैसे साठवायला सुरुवात केली होती. पण या पैशाची भर घातली असती तर तिचं लग्न झालं असतं. पैशाची जरूरत सगळ्यांनाच होती, म्हणून चौघांनी होकार दर्शवला. अरे पण त्या शेठने फार्म हाऊसवर राखणदार ठेवला असेल ना, मग कसं जायचं आत? माझ्या आजोबांनी विचारलं. त्यावर काशा म्हणाला, सांगतो, ऐका. मी थोडीशी माहिती काढली आहे. माहितीनुसार तो फार्म हाऊसचा शेठ फार्म हाऊसवर जास्त राहत नाही. तिथे फक्त एक वॉचमन असतो जो गेटवर बसलेला असतो. आपण करायचं काय? उद्या जेवण खावण झालं का रात्री 12 वाजता सगळी झोपलेली असताना घरून निघायचं. मग नदीच्या पाण्यातून चालत जायचं आणि फार्म हाऊसला चारही बाजूंनी तारेचं कंपाऊंड आहे. पण आपण मागच्या बाजूने हळूच आत घुसू आणि कोलंबी 5 फूट टाक्यांच्या आत सोडल्या आहेत. त्या जाळं टाकून बाहेर काढू, प्लॅस्टिकच्या पोत्यात भरू आणि वापस घरी येऊ. काशीनाथ उर्फ काशाचा प्लॅन सगळ्यांना पसंत पडला आणि उद्या हे चौघे कोलंबी चोरण्यासाठी फार्म हाऊसवर जायला तयार झाले. पण म्हणतात ना, विचार करण्यात आणि केलेला विचार सत्यात उतरवण्यात जमीन आसमानचा फरक असतो. काशीनाथ याने प्लॅन तर तयार केला, पण सत्य परिस्थिती त्यापासून खूप लांब होती. आजोबा सांगतात, त्या दिवशी आम्ही रात्र व्हायची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. कारण काम होताच आम्हा चौघांना 50 रुपये मिळणार होते. आजचा दिवस फारच संथ गतीने सरत होता. असं वाटत होतं का घड्याळातले सर्व काटे तास काट्याची जागा घेऊन बसलेत. जणू नियतीला आमच्या 4ही जणांच्या नशिबात काय अघोरी कांड घडणार आहे याची जाणीव झाली असावी. खरंच आम्हाला त्या गोष्टीची कल्पना आधीच आली असती तर त्या रात्री आमच्या 4ही जणांसोबत ती भयंकर रक्त गोठवणारी घटना घडलीच नसती. परंतु सारी विधात्याचीच करणी. त्या एका घटनेने आमच्या मनातील चोरीचं पाप असं काही साफ झालं का आयुष्यात कधीच आम्ही चोरी हा शब्दसुद्धा उच्चारला नाही. नेहमीप्रमाणे 6-6:30च्या दरम्यान दिवस मावळला आणि ती श्रापित मंतरलेली रात्र उगवली. 6 वाजताच सर्वांचं जेवण झालं. आता अजून ठीक 6 तासांनी म्हणजे 12 वाजता आम्ही 4ही जण कोलंबीची चोरी करण्यासाठी निघणार होतो. शेवटी एकदाचे 12 वाजले आणि आम्ही 4ही जण आपापल्या घरी ससे पकडायला चाललो आहोत असं खोटं सांगून घरातून बाहेर पडलो. 4ही जणांनी आपल्यासोबत एक घोंगडी, प्लॅस्टिकचं पोतं, कोलंबी पकडायचं जाळं आणि एक काठी घेतली. आमच्या जमान्यात आत्तासारखी सिमेंट कॉन्क्रीटची घरं नसायची. कुडाच्या भिंती आणि त्यावर छप्पर म्हणून पेंढा टाकलेला असायचा. लाईट होती
पण गावात अद्याप पोहोचली नव्हती, ज्यामुळे पूर्ण गाव अंधारात बुडालेलं असायचं. गावात रात्री 12च्या सुमारास अगदी शुकशुकाट पसरला होता. त्या काळी रात्री 12 वाजल्यानंतर चोरी करणारे चोर, दरोडा टाकणारे दरोडेखोर आणि माथेफिरू डाकू गावातून घोंगडी घेऊन फिरायचे. माणूस दिसला का डायरेक्ट त्याचे कुऱ्हाडीने 2 तुकडे करायचे. त्यामुळे भीतीने कोणी घरातून बाहेर पडत नव्हतं. आम्ही 4ही जणांनी सोबत घोंगडी घेतली आणि तीच लपेटून रस्त्याला लागलो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. आकाशात टिमटिम करणाऱ्या चांदण्या आम्हाला पाहत होत्या. अवतीभोवती रातकिड्यांची किरकिर संथपणे चालू होती. 10 मिनिटात आम्ही गावाची सीमा ओलांडली. आता अजून 15 मिनिटं चालल्यावर नदी लागणार होती. पहिल्यांदा रस्ते मातीचे होते. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते फक्त शहरात पाहायला मिळायचे. आम्ही 15 मिनिटं मातीचा रस्ता तुडवल्यावर काही वेळाने आम्हाला पाण्याचा खळखळ असा वाहता आवाज ऐकू आला. याचाच अर्थ आम्ही 4घे नदीजवळ पोहोचलो होतो. नदीच्या अवतीभोवती लाल मातीचा साठा जास्त असल्याने काही शेठ लोकांनी आपल्या वीटभट्ट्या तिथे तयार केल्या होत्या. वीटभट्ट्यांमध्ये कामं करणारी माणसं आदिवासी होती. पेंड्यांच्या झोपड्या बांधून ती वीटभट्टीच्या बाजूला राहत असायची. रात्रीच्या अंधारात एकावर एक रचलेल्या वीटभट्टींना श्रापित कबरीसारखं रूप आलं होतं. चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या वीटभट्टीमधून हलकासा मंद गतीने शेवटची घटका मोजत बसलेल्या चितेसारखा धूर निघायचा. तो सफेद धूर वातावरणात 4ही दिशेला असा पसरलेला असायचा का आजूबाजूचा सर्व परिसर त्या धुक्यात हरवून जायचा. आणि त्या धुक्याकडे पाहिलं का असं वाटायचं या वातावरणात कितीतरी हिडीस चेहऱ्याचे, अभद्र आकाराचे मृत आत्मे रात्रीचा फेरा मारत असतील. तोच रात्रीच्या भयान अंधारात पिशाच्च्या जमातीतील वटवाघूळ पंख फडफडत उडत जाताना दिसलं. नदीच्या पाण्यामधून सरळ 5-6 मिनिटं चालत गेल्यावर नदी संपत होती. मग पुढे मातीची जमीन, आजूबाजूला मोठमोठी जंगलं असल्यासारखी झाडं आणि त्या झाडांच्या मध्येच बॉम्बे शेठचं फार्म हाऊस होतं, जिथे आमचं ध्येय म्हणजे कोलंबी होती. माझे आजोबा, धाऊ, काशा, गजा हे 4घे पाशानी दगडावर उभे राहिले आणि त्यांच्या पुढ्यात आता नदीचं काळशार पाणी होतं. पौर्णिमेच्या चंद्राची प्रतिकृती पाण्यात स्पष्ट उमटलेली दिसत होती. पाणी वाहतं आहे म्हणजे आपल्याला चालत जावं लागेल, काशा म्हणाला. त्यावर तिघांनी होकारार्थी माना हलवल्या. काशाने इतका वेळ घोंगडीत लपवलेली विजेरी बाहेर काढली आणि बटन दाबत ती पेटवली. तसा विजेरीचा पिवळसर गोलाकार प्रकाश वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर पडला आणि तोच प्रकाश पाण्यावरून परावर्तित होत त्या 4घांचे चेहरे उजळवून गेला. चला, जास्त टाईम घालवायला नको, काशा म्हणाला आणि त्याच्याकडे असलेल्या टॉर्चने पाण्यातून वाट काढू लागला. त्याच्या मागून गजा, मागे आजोबा आणि सगळ्यात शेवट धाऊ असे चालत निघाले. पाण्यात पडणाऱ्या प्रत्येकाच्या पावलासरशी तो झप झप असा विशिष्ट प्रकारचा भीतीदायक आवाज कानावर पडत होता. कुठेतरी अपशकुनाची चाहूल लावून देणारी टिटवी टिवटिव करत होती आणि पाण्याचा खळखळ असा आवाज सुरूच होता. असं म्हणतात, सर्वात शेवटी चालणाऱ्याला हमखास भास होतात किंवा ते भास नसून खरं असतं. सर्वात शेवटी धाऊ चालत होते
अवतीभोवती फक्त पाणीच होतं. तोच धाऊने आजोबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, मला मागून कोणीतरी दबक्या पावलाने चालत येतंय अशी चाहूल लागते. तसंही आपण पाण्यातून चाललोय, पण पाण्यातून पाय वर काढताना जसा झपाझप आवाज येतोय तसाच आवाज माझ्या मागून मला ऐकू येतोय. कोणीतरी आपला पिच्छा करत आहे असं वाटतंय. धाऊचं हे वाक्य ऐकताच सगळेजण जागेवर थांबले. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावावा या हेतूने त्यांनी मागे वळून पाहिलं, पण त्यांची घोर निराशा झाली. कारण त्यांच्या मागे दूरदूरपर्यंत पाण्याशिवाय आणि वीटभट्टीमधून निघणाऱ्या धुराशिवाय काहीच नव्हतं. तसे ते पुन्हा चालू लागले आणि 4-5 पावलं चालताच एक अनपेक्षित क्रिया घडली. पटकन त्यांच्या पाठीमागून डावीकडून उजवीकडे पाण्यावरून पाय आपटत काळसर रंगाचं मानवी आकाराचं काहीतरी वेगानं पळत गेलं. अचानक घडलेल्या या क्रियेने धाऊने झटकन मागे वळून पाहिलं. त्याची छाती त्या क्षणाला रेल्वे इंजिनसारखी धडधड करू लागली. नक्की 2 सेकंदा अगोदर काय घडलं? आपल्या मागे कोणीही नसताना आपल्याला भास झाला की खरंच आत्ता नक्कीच काहीतरी घडलं होतं. तुम्हाला आवाज आला का? कोणीतरी धावत गेलं माझ्या मागून. धाऊ आजूबाजूला पाहत म्हणाला. तसे काशा, गजा आणि आजोबा तिघांनी वळून पाहिलं. मागे टॉर्चचा प्रकाश टाकला, पण त्यांच्या चौघांशिवाय तिथे कोणीच नव्हतं. कोणी नाही आहे रे धाऊ, कान वाजले असतील तुझे. आता थांबून चालणार नाही, चला लवकर, काशा म्हणाला आणि सर्वजण वाटेला लागले. पण मागे चालणाऱ्या धाऊला आपल्या मागे कोणीतरी येतंय याची चाहूल क्षणाक्षणाला लागत होती. शेवटी 1-2 मिनटं चालून झाल्यावर चौघांनी नदी ओलांडली. आता पायाखालची वाट मातीची होती. आजूबाजूला खूप सारी मोठमोठी झाडं होती. त्या मोठ्या झाडांनी चंद्राचा प्रकाश अडवून धरला होता, ज्याने खाली अंधार दबा धरून बसला होता. बरं झालं त्यांनी विजेरी आणली होती. तिच्या प्रकाशात त्यांनी वाट काढली. त्या झाडांच्या मधून चालताना अंगाला हलकासा गारवा जाणवत होता. 5 मिनिटात आपण फार्म हाऊसवर पोहोचू, चला लवकर, असं म्हणत काशाने हळूहळू धावायला सुरुवात केली. ते तिघे हळूहळू काशाच्या मागून धावू लागले आणि 5 मिनिटात चौघेही फार्म हाऊसच्या मागे पोहोचले. काशाने सांगितल्याप्रमाणे फार्म हाऊसला 4ही बाजूंनी तारेचं कुंपण होतं. फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला खूप सारी झाडं होती. नक्कीच ही बाग असावी आणि त्या झाडांच्या खाली 5 फूट उंचीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 5-6 टाक्या होत्या. त्या टाक्यांमध्ये लाल रंगाच्या कोलंब्या सोडल्या होत्या. कोणालाही आपली चाहूल लागायला नको म्हणून काशाने बॅटरी बंद केली आणि चौघेही एक एक करत तारेच्या कंपाऊंडमधून अलगद आत घुसले. काशाने आपल्या जवळ असलेलं जाळं पहिल्या टाकीत टाकलं आणि त्यातून कोलंबी बाहेर काढली. एक एक करत तिघेही पोत्यामध्ये कोलंबी भरू लागले. नेमकं त्याच वेळी 2-3 वेळा वॉचमनने बागेत टाकेभोवती जागेवरूनच बॅटरी मारून सर्व काही ठीक आहे ना हे तपासून पाहिलं. त्या क्षणाला हे चौघेजण वॉचमनला आपण दिसणार नाही अशा हेतूने टाकीच्या आडोशाला लपून बसायचे. शेवटी 1-1.5 तासात 3 पिशव्या भरल्या आणि शेवटची भरण सुरू झाली. तेव्हा असंच कोलंबी पिशवीत टाकत असताना नकळत धाऊचं लक्ष एका झाडाकडे गेलं. ज्या झाडाखाली
एक 6 फूट उंच काळीशार जाडजूड आकृती उभी होती. त्या आकाराला पाहताना असं वाटत होतं तो आकार मानवी नाही. माणसाची काळी सावली कशी असते तसा तो आकार होता, अगदी काळाकुट्ट. आणि जागेवर स्तब्ध उभं राहून तो काळसर आकार या चौघांना एकटक पाहत होता. मनाला एक तीव्र संकेत मिळत होता, हे जे काही आहे ते नक्कीच मानवी नाही. कदाचित त्याचा या जागेतच, या बागेतच अंत झाला असावा. म्हणूनच ती आत्मा अतृप्तपणे आसुरी खेळाच्या लालसेने तिथे भटकत होती आणि त्याची वेळ झाल्याने ते बाहेर पडलं होतं. त्याला आज ही 4 झाडं भेटली होती. ए, तिथं कोणीतरी उभं आहे. तो बघ, काळा काळा आकार दिसतोय. आपल्याकडेच बघतोय तो. धाऊ हळूच दबक्या स्वरात म्हणाला. काशा, गजा आणि रामचंद्र तिघांच्याही नजरा त्या दिशेने वळाल्या. तसा त्यांनाही तो काळसर आकार झाडाखाली उभा दिसला. आता काय करायचं? कोण असेल हा? याला मारायचं का? गजा हातातील काठी गच्च पकडत पुढे जात म्हणाला. तोच माझ्या आजोबांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, नाही नाही गजा, थांब. हा मला माणूस वाटत नाही. हे काहीतरी भलतंच वाटतंय. काशा, आधी त्या माणसावर बॅटरी मार. मला काहीतरी गडबड दिसते. काशाने कमरेला खोचलेली विजेरी हातात घेतली आणि एक आवंढा गिळला. विजेरीच्या बटणावर जोर देत ती पेटवली आणि तिचा उजेड त्या आकृतीवर पडला. जे दृश्य दिसलं ते पाहून या चौघांच्या पायाखालची जमीन सरकली. 2 क्षण मेंदू बधीर झाला. पायातले प्राण जणू निघून गेले असावेत. आजोबा सांगतात, आमच्या समोर एक पाण्यात बुडून मेलेलं प्रेत उभं होतं. त्याचा चेहरा काळा निळा सुजल्यासारखा होता. डोळ्यांची बुबळं दुधाळ पण सडलेली दिसत होती. तोंडावरचं मांस ठिकठिकाणी माशांनी खाल्लं असावं, कारण आतली अर्धवट दाताची बत्तीशी दिसत होती. अंगात पाणी जाऊन शरीर फुग्यासारखं फुगलं होतं. पोटाचा भाग गर्भवती स्त्रीसारखा पुढे आला होता. त्यात नक्कीच पाणी साचलं होतं. काशा, बॅटरी बंद कर, बॅटरी बंद कर. माझ्या आजोबांनी गारठलेल्या काशाकडून बॅटरी हिसकावून घेतली आणि बंद केली. ह्यो मुर्दा हाय, रात्रीचा जागा झालाय. याच्या हातात गावलो तर आपलं मडं पडल. उचला पिशव्या आणि पळा इथून. चेष्टा होते आपल्यासोबत, आजोबा हळूच म्हणाले. भीतीची एक रसरसती ठिणगी प्रत्येकाच्या मनात भीतीचा वणवा पेटून गेली. पण मृत्यूच्या भयाने सर्वांनी हालचाल केली आणि एक एक करत कोलंबीची पिशवी उचलून पळ काढला. चला, लवकर चला, मागं बघू नका कुणी. माझे आजोबा सर्वात पुढे धावत होते. त्यांच्या मागे काशा, धाऊ आणि शेवटी गजा. त्या चौघांनी कसं तरी तारेचं कंपाऊंड ओलांडलं आणि काळोखात धावू लागले. त्यावेळी त्यांना आपल्या पाठीमागून पावलाचा धप धप असा आवाज येत होता, कोणीतरी पिच्छा करत असल्यासारखं. ए थांबा, ए थांबा, ए मला कोलंबी द्या, ए द्या ना, मी मेलोय चिटकून, मी मेलो चिटकून, ए थांबा. या सर्वांच्या मागून तो घोगरा, भसाडा, मृत्यूला आमंत्रण देणारा आवाज येत होता, जो ऐकून या चौघांच्या पाठीवरून भीतीची धारदार सुरी फिरवली गेली. मणक्यातून थंडगार घामाच्या लाटा ओघळू लागल्या. धाऊने न राहून मागे वळून पाहिलंच, तेव्हा त्याला दिसलं त्या अंधारातून तीच काळीशार आकृती
लंगडत लंगडत या चौघांच्या मागे येते. तिचे 2 डोळे अंधारात विस्तवासारखे चमकत आहेत. धावताना जणू तिचं सडलेलं मांस थोडं थोडं करून खाली गळत होतं. कोणीही थांबू नका, लवकर चला, मौत आली आहे पाठीमागून, काशा ओरडला. शेवटी प्राणाच्या भयाने धावून धावून हे चौघे नदीपाशी आले. ए थांबा थांबा, आता कुठं जाल? पाण्यात एकेकाचं मयतच झोपवतो मी आता. पुन्हा तोच आवाज आला, जे ऐकून माझे आजोबा जागीच थांबले. त्यांच्यासोबत धाऊ, काशा आणि गजा चौघेही थांबले. थांबा, कोणीही मागं बघू नका. माझ्या आजोबांनी त्यांच्या हातातील पिशवी धाऊकडे दिली आणि त्या पिशवीतून मूठभर कोलंब्या बाहेर काढल्या. त्यांनी मागे न पाहता हातातून त्या कोलंब्या मागे फेकल्या आणि लागलीच खालची मूठभर माती उचलली. ए चेडोबा, तुझ्या भक्ताला संकटात तुझी नितांत गरज आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही चुकीचं काम केलं आहे, पण तुझी शपथ घेतो, यापुढे आमच्या 4ही जणांमधला एकही जण चोरी करणं तर लांब, पण चोरी हा शब्दसुद्धा तोंडातून काढणार नाही. पण आज तुझ्या लेकरांच्या मदतीला धावून ये बाबा. जय चेडोबा. रामचंद्र यांनी असं म्हणत ती हातातील माती वेगाने मागे फेकली. देव तो देवच, स्वतःच्या लेकाची मदत करणारच, मग तो चुकीचं वागला तरी. जर लेकराने मनातून हाक दिली तर ती देवापर्यंत पोहोचणारच. त्या मातीत आता कणाकणाने दैवी अंश निर्माण झाला. त्या पिशाच्याच्या मधोमध एक लक्ष्मण रेखा तयार झाली, जिला रावण ओलांडू शकला नाही तर ते पिशाच्च काय ओलांडू शकणार. आजोबांच्या या कृतीवर त्या सैतानाचा कमालीचा संताप उफाळून आला. त्याची ती गुरगुर आणि जमिनीवर रागात पाय आपटणं या चौघांच्या कानावर पडत होतं, पण चौघांनीही मागे वळून पाहिलं नाही. त्या क्षणी त्यांच्या कानावर घुंगराच्या काठीचा आवाज घुमला. चला बा आला, चला आता मागं बघू नका. तो घुंगराच्या काठीचा आवाज ऐकताच त्या चौघांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि ते चौघे नदीच्या वाटेने सुखरूप पलीकडे आले. मागे न पाहताच धावत गावात आले. दुसऱ्या दिवशी काशाने ती कोलंबी त्या मच्छीवाल्याला विकली आणि या चौघांना त्यांच्या मोबदल्याचे 50-50 रुपये मिळाले. सर्वात शेवटी हा अनुभव सांगून झाल्यावर आजोबांनी मला सांगितलं की महिन्याभरानंतर आम्हाला एक गोष्ट समजली. आमच्या अगोदर त्या फार्म हाऊसवर वीटभट्टीवर काम करणारा एक आदिवासी माणूस कोलंबी चोरायला गेला होता. त्यावेळेस त्याने अतिप्रमाणात दारू पिली होती. ज्या दारूच्या नशेत तो टाकीत पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्याचं पाण्याने फुगलेलं प्रेत पाण्यावर त्याच अवस्थेत तरंगत होतं, ज्या अवस्थेत आम्ही त्याचं भूत पाहिलं. मित्रांनो, माझ्या आजोबांनी त्यांचा हा अनुभव मला सांगितला आणि खरंच त्यांनी चेडोबाला दिलेला शब्द आयुष्यभर पाळत पुन्हा चोरीचा मार्ग कधीच निवडला नाही. कारण खरंच चोरी करणं पाप आहे. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.